श्वेता लग्न होऊन सासरी आली होती तेव्हा खूप स्वप्न घेऊन आली होती. सासू नवरा दीर सगळ्यांसोबत आनंदाने राहायचं. पण काही दिवसांनी तिला जाणवलं की घरात तिचा फक्त कामासाठी वापर होतोय. एक दिवस राखी जवळ आली. श्वेताला तिच्या माहेरी जायचं होतं. सासूला म्हणाली, आई, मी राखीसाठी माहेरी जाते, संध्याकाळपर्यंत परत येईन. सासू काही बोलणार इतक्यात गणेश मध्येच म्हणाला, वहिनी, आधी आमच्यासाठी जेवण बनवा, मग जा. हे ऐकून श्वेताला मनाला खूप लागलं. शांतपणे म्हणाली, भाऊजी, मी दिवसभर घरात काम करते, पण याचा अर्थ असा नाही की मी नोकर आहे. गणेश हसत म्हणाला, इथं सगळं असंच चालतं. तेवढ्यात श्वेताचा समय तुटला. किती मोठ्याने म्हणाली, मग तुमची मिजाज दुसरीकडे दाखवा. मी तुमची नोकर नाही. घरात वातावरण तणावाचं झालं. नवरा पण काही बोलला नाही. हे पाहून श्वेताचं मन आणखी तुटलं. रडत रडत म्हणाली, जेथे मला आदर नाही तिथे मी राहणार नाही. ती बॅग घेऊन माहेरी निघून गेली. संध्याकाळी घरात सगळ्यांना श्वेताची आठवण येऊ लागली. आईला कळालं आपण चूक केली आहे. नवऱ्याला जाणवलं मी पत्नीची साथ दिली नाही. तो लगेच श्वेताला फोन करतो, श्वेता, मला माफ कर, तू बरोबर आहेस. श्वेता परत आली, पण आता ती गप्प बसणार नाही. घरच्यांनाही तिला आदर द्यायला सुरुवात केली. ही कथा कशी वाटली? जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा.